ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावं, आमदार निरंजन डावखरेंची मागणी. जनतेची कामं करायला महत्त्वाची पदं हवीत, अन्यथा विरोधात बसू, शिवसेनेला थेट इशारा. फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदेंमध्येच होणार, खासदार संजय राऊतांचा दावा. कल्याण डोंबिवलीत शिंदेंकडून भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी, राऊतांचं वक्तव्य. पडद्यामागे भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याची माहिती. मुंबई महानगरपालिकेतील 2017 सालची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार का, याकडे लक्ष. तर ही केवळ चर्चाच, राऊतांनी वृत्त फेटाळलं. नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची मुंबईत धावाधाव. नवनिर्वाचित नगरसेवकांचा आजच गट स्थापण्याची शक्यता, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 9 नगरसेवक नॉट रिचेबल. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. सत्ता स्थापनेसाठी शिंदेंना 9 नगरसेवकांची गरज. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. महापालिका निवडणुकीत मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काहींचे पत्ते कट होणार. पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता. भाजप आमदार संदीप जोशींचा राजकारणातून निवृत्तीचा निर्णय. विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर थांबणार. भाजप कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहित घोषणा. मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंना अजून अटक का नाही, मुंबई हायकोर्टाचा रायगड पोलिसांना सवाल. महाडमधील राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांच्या हाणामारी प्रकरणी कोर्टाची विचारणा. संभाजीनगरात मैफिलमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळले. संभाजीनगरच्या मैफिलीत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळले. 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात पैशांची उधळण, नागरिकांकडून संताप व्यक्त. भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक. भाजप आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप. परिसरात तणावपूर्ण शांतता. मुंबईत पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आलिशान 30 मजली बिहार भवन उभारणार. प्रशासकीय मान्यता मंजूर. मनसेचा कडाडून विरोध. सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. 1 किलो चांदीचा दर 3,03,850 रुपयांवर, तर सोन्याचा दर 1,48,000 प्रति तोळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.